श्रीधर स्वामीकृत श्री हरिविजय अध्याय 6 कृष्णाच्या बाललीला. श्री गणेशाय नमः. जय जय निज जन मान समराळा, अनंत वेशा त्रैलोक्यपाळा, भक्तजनासी अगाध लीला, गोकुळा माझी दाविसी. जय जय पूतना प्राणशोषका, तृणावर्त शकटांतका, जांभई देता रमानायका, विश्वरूपा दाविले. जय कृष्णा निगम आगम सारा, अनंत रूपा नंदकुमारा, जय पयोब्धी हृदय विहारा, दिगंबरा बाळवेशा. घननीळा नीळ बंधभूमीसी, जवळी असोनी न दिससी, जरी तूच कृपावंत होसी, तरीच येसी प्रत्यया. असो पंचमाध्यायाचे अंती, नीळबंध भूमीवरी श्रीपती, खेळोनी लीला विलासरिती, माये प्रती दाविली. एके दिवशी प्रातःकाळी, कृष्ण घेऊनी बैसला आळी, मातेसी म्हणे वनमाळी, सूर्य आणि खेळावया. बरावर तुळ दिसतो तरणी, कंदूक करुनी दे मज जननी, म्हणवोनी लोळणी धरणी, धराधर शयन घाली तसे. यशोदा म्हणे माझे आई, सूर्य कैसा देऊ कान्हाई, म्हणवोनी कडेवरी लवलाही, यशोदेने घेतला. माता म्हणे सखया, आणिक मागे खेळावया, तरी चंद्रबिंब लवलाया, काढून देई रांजणीचे. तो माता म्हणे कृष्णा ते कैसे मी देऊ तू ते, तरी डेरिया माझी घुमते, तेच काढून देई का. न लगे रवी दंड डेरा, काढून दे आतील घुमारा, माता म्हणे रे सुकुमारा, काढिता नये सर्वथा. तरी पर्वत उचलोनी आणवी, देव देव्हारीचे बोलवी, समीराच्या दाखवी, झुळका मज नयनी वो. दे नयनातील बाहुली, तू जाई ठेवूनी सावली, आरशातील मुख ये वेळी, काढून देई जननिये. काढून दे मुक्तांचा ढाळ, वेगळी करी रत्नांची कीळ, आकाश जे घटातील, काढून या मजदावी. पुढती लोळण घाली घननीळ, माता म्हणे आला रे बागुल, महाभ्यासुर विक्राळ, पाच तोंडे तयासी. माथा जटांचे भार, तृतीय नयनी वैश्वानर, श्री झुळझुळ वाहे नीर, भयंकर महाजोगी. चंद्रकळा तयाचे श्री, नीळकंठ खट्वांग करी, भस्म चर्चिले शरीरी, गजचर्म पांघुरला. नेसलासे व्याघ्रांबर, गळा मनुष्य रुंडांचे हार, सर्वांगी वेष्टिले फणीवर, दशभुजा मिरवती. त्यास देखताची सळीजे, का उठोनी तत्काळ पळीजे, कृष्णा तू उगाची निजे, जोगी बाहेरी उभा असे. जोगी तो काळाचाही काळ, क्रोधी जैसा वडवानळ, मुष्टीत हे ब्रह्मांड सकळ, धरून या रगडी पै. हरी म्हणे वो जननी, मी रडतो त्याच लागोनी, ऐसा तो जोगी नयनी, मज आताची दाखवी. जो क्षीराब्दिवासी शेषशायी, तो गडबडा लोळे ते समयी, माय हरीसी धरी हृदयी, समजावी तस प्रेम. परी नरा हे सर्वथा, म्हणे मज जोगी दावी आता, मग म्हणे यशोदा माता, कैसे यास करावे. मग तळ घरी अंधारी, त्या माझी गुंफा ओवरी, श्रीकृष्णाशी झडकरी, नेले तेथे मायेने. माता म्हणे जोगी आहे तेथे, हरी म्हणे त्या पासिने माते, यशोदा म्हणे तेथे, भयभीत होसी तू. मग म्हणे कमलोद्भव पिता, मी नभी माते सर्वथा, परी मज जोगी आता, कैसा आहे दाखवी. मातेने हरीसी आत नेले, तो ब्रह्मांड अवघे उजळले, कैचा अंधार प्रकाशले, कृष्णरूप चहूंकडे. गृहस्तंभ उथाळी भिंती, पाहता मायेसी न दिसती, जगन्निवासे निश्चिती, चहूंकडे व्यापिले. पृथ्वी आप अंबर, अग्नी समीर समुद्र, नाना जीव जाती विकार, कृष्णरूप दिसताती. आप आपणासी यशोदा विसरे, सर्वही व्यापिले यादवेंद्रे, तळघरा बाहेरी त्वरे, माय आली तेधवा. मायेवरी माया घातली, अद्भुत महिमा ते विसरली, मग म्हणे रे वनमाळी, नसती आळी घेऊ नको. पुढे दिधले खेळवणे, कृष्ण म्हणे न घे चालवणे, मज तो जोगी दाखवणे, पंचवदन विरूपाक्ष. तो बळीभद्र पातला, श्रीरंगास म्हणे ते वेळा, चाल बाहेर गोपाळा, खेळ खेळो विचित्र. ऐकताची ऐसे वचन, गदगदा हासे जगज्जीवन, कडे खाली उतरोन, हात धरी बळीरामाचा. दोघे दुडदुडा धावती, राजबिदीस उभे राहती, धाकटे गोपाळ मिळती, रामकृष्णा भोवते. लपंडाई चेंडू चक्रे विचित्र, खेळ खेळे पंकज नेत्र,
जो पद्माक्षी वल्लभ उदार जलजनाभ श्रीहरी, जो अनंत ब्रह्मांड नायक, जो निज मोक्षाचा परिपाळक, जो अनंत वेश धारक, जगव्यापक जगद्गुरु, जो भक्तवत्सल भयहारक, जो भवहृदय भवभयनाशक, जो भगवंत निजभाग्यदायक, अभंग अक्षय पद ज्याचे, सवे गोपाळांची मांदी, खेळत जात ते राजबिदी, शचीनायक भर्गवा विधी, लीला न कळे तया ते, खेळ खेळता श्रीहरी, रिघे एके गोपीचे मंदिरी, दधी दूध क्षणाभितरी, चोरोनिया भक्षिले, घृत नवनीत आणि साय, गोपाळासी देत लवला आहे, तेथून नकळत जाय, आणकीचे गृहाप्रती, घरोघरीचे संचले लोणी, हरिपरी नेणेची कोणी, अद्भुत तयाची करणी, वेदशास्त्रासी अगम्य, ते नंद यशोदेचे तपपूर्ण, की कमलोद्भवाचे देवतार्चन, की ते नीलग्रीवाचे ध्यान, कृष्णरूप प्रकटले, ते इंदिरीचे निजजीवन, ते वैकुंठ पिठींचे निधान, की गवळ्यांचे पूर्वपुण्य, फळा आले एकदाची, की ते निगमागमांचे सार, की ते भक्तांचे निजमंदिर, की ते संतांचे प्रियकर, निजधन ठेवणे, की ते योगियांचे विश्रामधाम, की निजजन मंगलपूर्ण काम, तो ब्रह्मानंद मेघश्याम, चोरी करी गोकुळी, एके गोपीच्या मंदिरात, गडियांसमवेत जगन्नाथ, रिघता बोले मात, गोपाळासी ते धवा, म्हणे सखे हो ऐक ऐका, पाऊले वाजू देऊ नका, साचोळ ऐकोनी गोपिका, जाग्या होतील निर्धारे, गडी म्हणती पूतनारी, वाळे नेपुरे वाजती गजरी, चरणींची आवरी मुरारी, ऐकती सुंदरी मंदिरींच्या, आम्हासी म्हणसी न वाजवा पाऊल, तव पदींच्या वाक्या करीती कोल्हाळ, हे ऐकोनी घननीळ, करणी घाली आंघोळ्या, करणी घालिता गोपाळे, बैसली त्रैलोक्याची टाळे, कृष्ण झाकी जेव्हा डोळे, तरी त्रिभुवन आंधळे होय पै, एकची सूत्र मेळे, नाचवी ब्रह्मांडीचे पुतळे, जो अक्षय अभंग न चळे, काळ वेळ नाही जया, जैसी अनेक जलचरे एक समुद्र, अनेक पक्षी परी एक अंबर, अनेक रसपरी एक नीर, व्यापक श्रीवर तैसा हा, नाना अलंकार एक सुवर्ण, नाना घट एक मृत्तिका जाण, नाना पटपरी एक तंतुपूर्ण, तैसा श्रीकृष्ण व्यापक, नाना दीप एक अग्नी, नाना किरणपरी एक वासरमणी, नाना तरंग एक पाणी, शारंग पाणी तेवी दिसे, ऐसा श्रीकृष्ण चाळक, जगद्वंद्य जगव्यापक, तेणे गोपीचे घृतलोणी सकळीक, भक्षिले तीस न कळता, सवे घेऊनी गोपाळा, आणिक गृही प्रवेशला, कोणासही न कळे लीला, श्रीकृष्णाची अगम्य, एके दिवशी माध्यान्न काळी, एके गोपीचे घरी वनमाळी, रिघाला तवते वेल्हाळी, उदका गेली यमुने ते, उदक घेऊनी आली सुंदरी, प्रवेशली जो निज मंदिरी, तो एकलाची पूतनारी, नवनीत भक्षित असे, म्हणे कोण रे तू येथे, चोरून भक्षिसी नवनीता ते, तो बोलिले वैकुंठनाथे, चोरटी निश्चित तूची पै, माझे मी भक्षित नवनीत, तू कोण पुसावया येथ, गोपी गदगता हासत, घर माझे की चोरटिया, कृष्ण म्हणे माझे म्हणतीस घर, परी बरवा करी विचार, आपुले नव्हे शरीर, मग घरदार कोणाचे, ऐसे बोले चक्रपाणी, गोपी विचार करी मनी, कृष्ण बोलिला सत्यवाणी, नाशवंत सर्वही, जे जे दिसे ते ते नाशवंत, माझे म्हणावया मी कोण येथ, अविनाश एक तो भगवंत, अज अव्यय आढळजो, नाशवंत अविद्यामय पिंड, क्षणिक सकळ ब्रह्मांड, अवघे मायामय वितंड, स्वप्नवत क्षणिक हे, शुक्तिकेचे रूपे काढिले, वंध्यासुते पात्र घडिले, मृगजळींचे मासे भरिले, निशी माझी जाऊनी, अवसेचे अंधारे काळे, दिवा दो प्रहरा वाळो घातले, सिकता कातोनी सूत केले, पाय बांधिले रज्जू सर्पाचे, जितुके दिसते तितुकी कल्पना, अवघी माईक दृश्यरचना, अविनाश वैकुंठ राणा, नित्य नूतन अक्षयी, ऐसा गोपी करिता विचार, वृत्ती झाली तदाकार, इकडे गोरस समग्र, भक्षुनी सिद्ध पळावया, सावध होऊनी गोपी बोले, माझे गृह नवे कळले, तरी हे कोणाचे गृह वहिले, सांग मज गोपाळा, श्रीहरी म्हणे माझे सदन, गोपी बोले कासयावरून, सांग काही घराची खूण, आपुले जरी म्हणतोसी, हरी म्हणे ऐक सुंदरे, आकाशे व्यापिली जितुकी घरे, तितुकी माझी समग्रे, चराचर सर्वही, हासोनी बोले नितंबिनी,
बरवी जाणतोसी संपादणी, घृतघट पुढा घेऊनी हात का माझी घातला. मग बोले भक्त सखा, माझी बहुत पडल्या पिपिलिका, त्या वेचून या देखा टाकी तसे जाणपा. गोपी म्हणे शेजेसी, बाळे निजली सावकासी, त्यासी चिमटे का घेतोसी, ऋषिकेशी सांगपा. उद्या प्रातकाळी उठोन्या, म्हणतो वत्से नेऊ चरावया, कोणत्या वनासी पुसावया, जागे करी मी तया ते. ऐसे बोलोन लवलाया, कृष्ण पळाला उठोनिया, गोपी म्हणे रे लाघविया, ठकवुनिया गेलासी. गाऱ्हाणे सांगावया ते चिक्षणी, येत्या झाल्या नितंबिनी, परमा लालसा कृष्ण दर्शनी, यशोदेसी बोलती. मग हासोनी बोलिल्या युवती, खोडी करीतो तुझा श्रीपती, काय सांगो तुझ प्रती, लिहिता क्षिती पुरेना. गाराणे सांगता सुंदरी, त्यांचे डाव मनी धरी, चित्ती विचारी मुरारी, करीन बोहरी गोरसाची. एक सांगे कामिनी, हरिप्रवेशला आमुचे सदनी, तो शिंकी बांधिली उंच स्थानी, मग चक्रपाणी काय करी. पाटावरी पाट रचुनी, त्यावरी तिवई दृढ ठेवुनी, त्यावरी गडी उभा करोनी, त्याच्या खांद्या कृष्ण बैसे. तरी शिंके नपवेची करे, मग रविदंड उभा करी, छिद्र पाडुनी घागरी, धारा लावी अखंड. औट मातृका निरसुनी विशेष, संत सेविती स्वानंद रस, तैसाची वैकुंठ विलास, प्रेमे गोरस सेवितसे. का 17वीचे स्वानंद नीर, सेविती जैसे योगेश्वर, त्याची परी यादवेंद्र, गोरस सुरस सेवितसे. गडियासी म्हणे अवधारा, माझ्या कोपरांच्या दुग्धधारा, अवघे तुम्ही प्राशन करा, द्वैत विचार टाकोनी. ज्यावरी बैसला भगवंत, तो कृष्ण चरणासी चिमटे घेत, म्हणे अवघे तूची खासी निश्चित, आम्हास देई सावळिया. मग भरोनी गोरस अंजुळी, सखयासी पाजी वनमाळी, वरी मुख करोनी ते वेळी, विलोकिती हरिवदन. चकोर पाहती जैसा चंद्र, की चक्रवाके लक्षिती दिनकर, की भूचरी मुद्रा योगेश्वर, ऊर्ध्वदृष्टी पाहती. गोपाळांचे नेत्र तेची षटपद, सेविती रविमुख कमल मकरंद, की स्वरूप देखोनी स्तब्ध, वेदश्रुती ज्यापरी. ऐसे अवलोकिता कृष्णवदन, जैसा चातका वर्षे घन, तैसा दुग्धधारा पूर्ण, गडिया लागी वर्षतसे. गडी बोलती हर्षे करून, कृष्णा घट दिसतो की लहान, सर्वांची दुग्धे तृप्ती होऊन, धार चाले अखंड. असो आता तेची क्षणी, जागी जाहली गवळणी, गडियासी म्हणे चक्रपाणी, पळा वेगे येथोनी आता. अवघे पळाले गोपाळ, एकला सापडला वैकुंठपाळ, गवळीने द्वार तत्काळ, जाऊनिया धरियेले. गवळण म्हणे रे चित्त चोरा, गडी पळविले सत्वरा, परी तू सापडलासी सुंदरा, आता कैसा जाशील. काय वरकडासी कारण, तू मुख्य सापडलासी जगज्जीवन, जैसे जिंकिलिया निजमन, करणे सहज आकळती. हाती लागल्या मुख्य धूर, सहजची सापडला परिवार, की घरात आलिया दिनकर, किरणे कोठे पळती पा. झालिया स्वरूप प्राप्ती, शांती दया क्षमा उपरती, सहजी सहज सापडती, सायासन करिता सत्वर. मुख्य तू सापडलासी मज, आता सकळासी काय काज, हाता आलिया स्वरूप निज, नाना साधने कासया. हृदयी बिंबला नारायण, मग शूद्र दैवतांचे काय कारण, सुधारस समुद्री होता निमग्न, थिल्लरी मन का धावे. जो झाला वेदांत ज्ञानी, त्यास काय कारण क्षुद्र साधनी, साधलिया अमृत संजीवनी, मग औषधी का व्यर्थची. हाती सापडता हिरा, मग का वेचाव्या अरण्यगारा, कल्पतरू आलिया घरा, मग बाभुळा का भजावे. तैसा कृष्णा तू सापडलासी, तुझ नेईन यशोदेपासी, शिक्षा लावीन निश्चयेसी, ऋषिकेशी तुझा आता. ऐसे बोलता गवळिणी, गदगदा हासे मोक्षदानी, दुग्धगुळणी मुखी धरोनी, कामिनी पासी पातला. गदगदा हासे अबला, तुझ जावो नेदी गोपाळा, कृष्ण गुळणी घातली डोळा, क्षणमात्र न लगता. येरी जव नेत्र चोळी, तो पळाला वेगे वनमाळी, ऐसा गोपी ते वेळी, गाऱ्हाणे सांगे मायेते. तो एक बोले गजगामिनी, परवा कृष्ण आला आमुचे सदनी, मी करीत होते मंथनी, हरी अंगणात उभा असे. मग मी म्हणे ऋषिकेशी, चोरा काय पाळती पाहतोसी, येरू म्हणे वत्से पहावयासी, सहज आलो मी येथे. तान्ह्या वत्सांचे कळपते क्षणी, बांधिले होते गोष्ठांगणी, त्यात जावोनी चक्रपाणी, वासरे करे कुरवाळी. कोणत्या गायीचे वासरू कोण, म्हणोनी पुसे मज लागून, तो मी करीत होते मंथन,
पुढे पाहुनी यशोदे. तो श्रीकृष्णे काय केले, कळप वत्सांचे सोडिले, द्वाराबाहेर लावून दिधले, क्षण मात्र न लागता. पुच्छे वाहोनी हुंकारे, आळोआळी पळती वासरे, ऐसे करुनी सर्वेश्वरे, मज येऊनी सांगतसे. म्हणे तुझी वत्से सुटली, काननाप्रती पळवून गेली, ऐसे ऐकता म्याम त्यावेळी, मंथन तैसेची टाकिले. ग्रामाबाहेर वासुरे गेली, ती मज न वळती ते वेळी, तो घरामध्ये वनमाळी, दधी नवनीत भक्षित. दूधही सकळ प्याला, डेरा मंथनाचा फोडिला, गोरस वाहत गेला, ओसरी खालता यशोदे. केला दुधाण्याचा चूर, गोरस न उरे अणुमात्र, ऐसे करोन्या पंकजनेत्र, पळोनी गेला क्षण मात्रे. घृत नवनीत दधी दुग्ध, खाऊनी केले शुद्ध बुद्ध, ऐसे करोनी मुकुंद, पळोनी आला तुझ जवळी. वासुरे घेऊनी तिसरे प्रहरा, मी आले वो निज मंदिरा, तो खापरांचा चुरा, ओसरीवर झालासे. ऐसे पिढिले येणे माये, आता मी बांधीन याचे पाये, कदा न सोडी जननीये, बोलो काय बहुता आता. बाहेर कळो नेदी कोणा, हृदय मंदिरी वैकुंठ राणा, दृढ बांधीन याची आचरणा, कोणा कारणे कळो नेदी. मायेसी कळो नेदी मात, लोकांसी बोलो नेदी निश्चित, काया वाचा मने सत्य, माये या ते न सोडी. हा घडामोडी दाऊनी वदन, सवेच पळतो न लगता क्षण, ऐकोनी गोपीचे वचन, खदखदा हासे श्रीरंग. मग बोले प्रेमळ सखा, मी न सापडे ब्रह्माधिका, चतुरे तुझ कैचा आवाका, कोंडावया मजलागी. कृष्ण वचन ऐकोनिया, गदगदा हास तसे माया, तो आणिक गाऱ्हाणे सांगावया, दुजी गोपी सरसावली. तव ते म्हणे यशोदे सुंदरी, कृष्ण प्रवेशला एके मंदिरी, तो ते गवळण गेली बाहेरी, सून घरी एकलीच. तीस म्हणे वो नवनीत, कोठे ठेविले सांग सत्य, तव ते जाहली भयभीत, कृष्ण प्रवेशे अंतरी. घृत नवनीत भक्षिले, थोडेसे निज करी घेतले, ते सुनेच्या मुखी गिडबिडिले, आपण पळाला ते क्षणी. सासू आली बाहेरुनी, तो सून मुखपुसी देखे नयनी, म्हणे गे चोरटे लोणी, नित्य तूची भक्षिसी. आम्ही म्हणो भक्षितो कृष्ण, परी आज कळले तुझे विंदान, दोघीत झोट धरणी होत दारुण, बाहेर कृष्ण पाहत असे. सून म्हणे मामीसे ऐका, लोणी कृष्णे लाविले मुखा, तो परम नष्ट देखा, करोनी करणी पळाला. गवळण पाहे बाहेरी, तो उभा असे श्रीहरी, तव ते म्हणे मुरारी, बरी चोरी करीतोसी. सुनेच्या मुखी लावणी नवनीत, पळालासी हरी त्वरित, येरू म्हणे वो तिने निश्चित, माझ्या मुखी लाविले. हे खात होती चोरुनी लोणी, मी खेळावया आलो आंगणी, माझ्या मुखी लावूनी लोणी, हेच पळाली घरात. मजवरी आळ घाली ती वृथा, बोलता हासे आले जगन्नाथा, येरी म्हणे हे गोष्टी यथार्था, भक्षिले इणेची साचपई. पुढती कोपली सुनेवरी, कागे ऐसी करतेसी चोरी, आळ घालिसी बाळावरी, कुडी खरी तुची पई. ऐसी लावूनी कळी, पळोनी आला वनमाळी, ते आणिक एक गवळण उठिली, गाराणे सांगावया. म्हणे ऐक यशोदे सुंदरी, परवा बिदीस खेळता मुरारी, एक गोपी देखो निते अवसरी, काय हरी पुसतसे. म्हणे तुझ्या वक्षस्थळी हिंगुरडे का वाढली, की आमुचे चेंडू चोरुनी वेल्हाळी, चोळी माझी लपविले. आमुचा चेंडू दे झडकरी, म्हणोनी रळी करी हरी, तिने झिडकारिता मुरारी, पळोनिया गेला हो. एकीचे घरी गोरस खाऊनी, शिंकी आणि रीती दुधाणी, नेऊनी बांधी दुसरे सदनी, न कळताची अकस्मात. तव ते गोपी प्रातःकाळी, शेजारणीच्या गृहा आली, म्हणे आमुची शिंकी गुप्त जाहली, दुधाणियान समवेत. जो वर्ते पाहे सुंदरी, तो आपुली शिंकी तिचे घरी, मग म्हणे गे चतुर नारी, माझी शिंकी येते का. तुमचा बरागे शेजार, आम्हासी फळला साचार, आम्ही कृष्णावरी चोरी समग्र, मूर्ख व्यर्थची घालितो. परब्रह्म केवळ गे श्रीहरी, त्यावरी कोण घालील चोरी, तो ब्रह्मानंद निर्विकारी, चराचरी व्यापक. आम्ही म्हणो कृष्ण बाळ, परी तो परब्रह्म निर्मळ, त्यावरी कोण घालील आळ, निर्मळा मळ न लागे. शेजारी झाले चोर, मग काय राखील राखणार, कुंपणे शेत खादले समग्र, तरी मग कोणे राखावे. माझी शिंकी आणि दुधाणी, कैशी प्रवेशली तुझ्या सदनी, दोघींसी मांडली झोट धरणी, हरीची करणी ऐसी हे. एके गवळणीची सून, परसात अंग धुता नग्न, तो एकाएकी मनमोहन, गृहा माझी पातला. म्हणे आमुचा चेंडू अकस्मात, उडवून आला तुमचे परसात,
म्हणून गेला धावत आंगधूत कामिनी ते. तीस हरी म्हणे ते समयी उठ वेगे चेंडू देई, आमचे कंदुक धरुनी हृदयी बैसली सगळे चोरटे. तीस हाती धरुनी उठवीत तो सासू आली परसात, ते म्हणे तू नष्ट बहुत तुझ शिक्षा लावीन मी. धरावया धावली म्हातारी तो वेगे पळाला पूतनारी, तो वैकुंठ पीठ विहारी निर्विकार जगदात्मा. एक गोपी म्हणे हरीसी जरी तू आमच्या गृहा येसी, मी तुझ बांधीन रे खांबासी ऋषिकेशी जाणपा. तिचा डाव धरिला मनी रात्री तिच्या गृहात जाऊनी, तिच्या वस्त्रात नेऊनी वृश्चिक सोडिले गोपाळे. नग्न गवळण करी कोल्हाळ वस्त्रे टाकिली तत्काळ, सवेची जवळी येऊन घननीळ पुसतसे तिज लागी. म्हणे काय गे वर्तमान हरी झाले रे वृश्चिक दंशन, कृष्ण म्हणे आता मी उतरीन क्षणमात्र न लागता. तू नग्न बिदीस येई विंचू उतरीन लवलाही, येरी म्हणे परता होई चक्रचाळ का गवळिया. हरी म्हणे मज खांबासी बांधीन गवळणी तू म्हणसी, तुझ प्रचित निश्चयसी देवे दाविली जाणपा. ते म्हणे जगत जीवना सर्वांगा चढल्या वेदना, प्राण जाती मनमोहना उतरी वेगे वृश्चिक. मग कृष्ण येऊनी जवळी कृपादृष्टी तीस न्याहाळी, वेदना राहिल्या सकळी क्षणमात्र न लागता. जो अहंकार विंचू उतरिता काळ व्याळ भय दूर करिता, जो ब्रह्मादिकांचा नियंता माये परता सर्वसाक्षी. जो भवसागर जलतारक जो सकळ सृष्टी संहारक, जो विश्वजनक जनक नामरूपातीत जो. असो यशोदा ऐके सादर गाराण्यांचे चपेट थोर, गवळणी सांगती समग्र नाना चरित्रे हरीची. एक म्हणती येणे सर्पनेला एक दाम्पत्यात सोडिला, ती बाहेर येऊनी सकळा लोका लागी सांगती. धावा धावा म्हणती ते क्षणी सर्प निघाला अंथरुणी, एक म्हणती मघा चक्रपाणी सर्प घेऊनी जात होता. ही त्याचीच वो करणी कैचा सर्प येईल सदनी, त्या म्हणती गोकुळा टाकुनी कृष्ण भेणे जाऊ पै. जित सर्प काखे घेऊन बिदोबिदी पळे तुझा नंदन, विंचू मुष्टी माझी धरून भेडसावी बाळाते. एक गवळण देखोनी गरोदर तिज जवळी येऊनी यादवेंद्र, म्हणे कागे तुझे उदर येवढे वाढले सांगपा. ते म्हणे गर्भिणी मी ऋषिकेशी, कृष्ण म्हणे कैसी जाहलीसी, येरी म्हणे भलतेची पुससी चावट होसी बहुत तू. हरी म्हणे नवल देवाची करणी जाहली सवो गर्भिणी, येरी झिडकावी ते क्षणी परता होई गोवळ्या. तू आता दिसतोसी लहान पुढे बहुत शिकसी शहाणपण, तुझे मातेस सांगोन शिक्षा करवीन तुझा आता. एक गवळण पुरुषार्थे राखी आपुल्या गोरसाते, म्हणे मी बिंदू मात्र कृष्णाते लागो नेदी घरी माझ्या. गोरस साचवुनी कावडी भरली बरी कसुनी दृढ बांधिली, उद्या मथुरेसी नेऊनी सकाळी विकुनी येईन क्षणमात्रे. कृष्णमुखी गोरस जाण पडो नेदी मी वाघीण, कृष्णासी शिक्षा लावीन जरी येईल गृहा माझ्या. ऐसी अभिमाने ते गवळणी निजे उषा कावडी घेऊनी, तो रजनी माझी चक्रपाणी करी करणी विपरीत. जो सकळ देहींचा साक्षी एक, जो सकळ चित्त परीक्षक, जो सच्चिदानंद निष्कलंक दावी कौतुक भक्तांसी. रजनी माझी कृष्णनाथ प्रवेशला तिच्या गृहात, तीस निद्रा लागली अद्भुत हरी सोडी कावडी ते. गोरस सर्वही भक्षुनी रीती केली दुधाणी, त्या माझी सर्प विंचू भरुनी पुढती बांधिली तैसीच. पाली सरड बेडूक अवघी मडकी भरली देख, खूण गाठ तैसीच निष्कंटक जगदुद्धारे बांधिली. घरा गेला वनमाळी गवळण उठली प्रातकाळी, कावडी खांदा घेतली मथुरेसी गेली ते धवा. गावचे लोक आले ते क्षणी गोरस पुसती गवळणी, येरी म्हणे दही दूध लोणी चारी जिन्नसा आहे ती. एक म्हणती गोरस कैसा आहे, येरी म्हणे द्रव्य आणा लवला आहे, कावडी सोडून या पाहे मडकी जव उघडोनी. तो सर्पविंचू ते वेळे भरभरा आतून निघाले, लोकांवरी धावले डंखावया ते धवा. सरडपाली चहूकडे धावती लोक बिदोबिदी पळती, एक म्हणती कुडी पापमती गवळण आहे दुष्ट हे. आमच्या गावावरी विघ्न विंचू सर्प कावडी भरवून, इणे सोडिले आणून कवटाळीन मोठी हे. महाचांडाळीन गवळणी ईस ताडण करावे धरुनी, तवती कावडी टाकोनी पळे उठोनी सत्वर. लोक धावती क्रोधे करोनी कावडी टाकिली फोडोनी, सर्प विंचू धरोनी लोक मारिती ठाई ठाई. एक म्हणती गवळणीसी धरा वेगे, येरी पळे गोकुळ मार्गे, ते निस्तेज होनी सर्वांगे वाटे पडे अडखळोनी. धापा दाटे वाटे रडे उलथोनी चिखला माझी पडे,
लोक मारिती धोंडे खडे एक शेण हाणती. यमुना उतरोनी गोपी गेली, गोकुळा माझी प्रवेशली. तीस पुन्हा मथुरा वर्ज जाहली, लोक टपती मारावया. कृष्णास जरी देती गोरस, तरी शतगुणे वाढे विशेष. ते गृही दशा नये आसमास, गोरस हरीस अर्पिता. हरिमुखी बिंदू मात्र पडे, शतगुण तत्काळ वाढे. जरी कृष्ण नये घराकडे, तरी गवळणी कष्टी होती. कृष्ण आजी आला नाही घरा, म्हणून चिंताक्रांत गोपदारा. बिंदू मात्र अर्पिता श्रीवरा, गोरस वाढे असंभाव्य. वटबीज मोहरी येवढे, परी पर्वताकार वृक्ष वाढे. तैसा हरिमुखी गोरस पडे, दशा चढे गृहासी त्या. गाऱ्हाणे सांगती गवळणी, त्या उग्याची कौतुके करोनी. परी मना माझी चक्रपाणी, नित्य यावा गृहाते. भलत्या कार्य मिशे करोनी, यशोदेच्या गृहा कामिनी. क्षणक्षणा येती फिरोनी, कृष्ण नयनी पहावया. पूर्ण ब्रह्म वैकुंठ नायक, त्यासी ते गवळण जाहली विन्मुख. गोरस न देऊनिया दुःख, मथुरे माझी पावली. प्रपंचना परमार्थ, गवळण श्रमी व्यर्थ. जैसा निर्भागी उदिमा जात, त्यास नागवीत तस्करपई. भगवंती पडले अंतर, वर्ज जाहले मथुरापुर. खुंटला प्रपंच व्यवहार, द्रव्य अणुमात्र लाभेना. तेच कृष्णमुखी अर्पित, तरी सहस्रगुणे वाढत. कृपा न करिता भगवंत, विघ्ने बहुत येती हो. भगवंत झालिया पाठमोरा, नसतीच विघ्ने येती घरा. महारत्ने होती गारा, कोणी न पुसे तयाते. आपुले द्रव्य लोकांवरी, ते बुडोनी जाय न लाभे करी. ज्यांचे घ्यावे ते द्वारी, बैसती आण घालुनिया. वैर्या करी सापडे वर्म, अवदशा येऊनी बुडे धर्म. विशेष वाढले क्रोधकाम, तरी देवक्षोभ जाणिजे. आपुले जे का शत्रुपूर्ण, ज्यासी आपण पिडिले दारुण. अडल्या धरणे त्यांचे चरण, तरी देवक्षोभ जाणिजे. लाभा कारणे निघे उदिमास, तो हानीच होय दिवसेंदिवस. पूज्यस्थानी अपमान विशेष, तरी देवक्षोभ जाणिजे. सुहृद आप्त द्वेष करीती, नसते व्यवहार येऊनी पडती. सदा तळमळ वाटे चित्ती, तरी देवक्षोभ जाणिजे. आपुले राज्य संपत्ती धन, शत्रू भोगू पाहे आपण. देह पीडे व्याधी विण, तरी देवक्षोभ जाणिजे. विद्या बहुत जवळी असे, परी कोणीच तयासी न पुसे. बोलो जाता मती भ्रंशे, तरी देवक्षोभ जाणिजे. ठेविला ठेवा न सापडे, नसतीच व्याधी अंगा जडे. सदा भय वाटे चहूनकडे, तरी देवक्षोभ जाणिजे. असो गवळण सर्वस्वे ठाकली, भगवंती ते अंतरली. प्रपंच परमार्था मुकली, ते पडली भवसागरी. पुरुष अथवा नारी, कृपा न करिता श्रीहरी. व्यर्थ कष्टती संसारी, नाना दुःखे भोगिती. असो मग तेच गवळणी, यशोदेच्या गृहा येऊनी. लागली कृष्णाचे चरणी, म्हणे हरी दया करी का. तुझसी अंतर पडता, मुकले इह परत्र स्वार्था. कृपा करी कृष्णनाथा, निरसी चिंता सर्वही. कृष्ण म्हणे राहे स्वस्थ, भगवंती ठेवी चित्त. तेणे प्रपंच आणि परमार्थ, ब्रह्मरूप भासे हो. ऐसा निजभक्त मानस विहारी, नाना लीला दावी मुरारी. तो ब्रह्मानंद निर्विकारी, दावी चरित्र दासाते. पाहता हरिविजय ग्रंथ, ग्रंथरूपे श्री भगवंत. हृदयी राहे अखंडित, नाठवत दुजे काही. पाही न म्हणता हा ग्रंथ, पापे होती भयभीत. आधीच पळती समस्त, पुढती न येत फिरोनी. जन्मोजन्मींची पापे बहुते, लिहिली होती चित्रगुप्ते. तो तटस्थ राहे तेथे, लेखणी न चले पा. हे म्हणता हरिचरित्र, परम सुखावे विष्णुपुत्र. तो पूजा घेऊनी सत्वर, सामोरा येत तयाते. अवलोकिता हरिविजय, सर्व काळ पावे जय. कळी काळाचे नाही भय, रक्षी स्वये हरित्याते. या ग्रंथरूपे गोदावरी, वाहे निरंतर भक्तांवरी. सत्यवती सुत ब्रह्मगिरी, येथुनी इचा उगम. वैराग्य आणि भक्ती, या दोन्ही थड्या शोभती. ज्ञानरूपे गोदा निश्चिती, वाहे अभय निर्मळ. वरकड नद्यान माझी जीवन, या ग्रंथ गोदे माझी जगज्जीवन. प्रेमपूर येती भरवण, नाही वोसाण दूषणांचे. वरकड नद्यांचे डहुळ पाणी, येथे निर्मळ सदा चक्रपाणी. भक्तराज बैसले श्रवणी, अनुष्ठानी सादर. ते गंगे माझी बुडता मरिजे, हे गंगे माझी बुडता तरिजे. वृत्ती जळ सावजे, माझी निमग्न तळपती. श्रीकृष्ण जगदानंद कंद, तोची स्वामी ब्रह्मानंद. त्याचे चरण लक्षण मृगमद, श्रीधर मिलिंद सेवित. इति श्री हरिविजय ग्रंथ, सम्मत हरिवंश भागवत. चतुर परिसोत प्रेमळ भक्त, षष्ठोध्याय गोडहा. श्रीकृष्णार्पणमस्तु.
श्री गणेशाय नमः. श्रोते हो, कृष्णलीला वर्णन करताना जो आनंद होतो तो काय वर्णावा. भगवंता, तुझी कृपा झाली तरच तू दिसतोस. यशोदेला सुद्धा दृष्टीभ्रम झालाच होता. कृष्णाचे वय आणि खोड्या दोन्हीही वाढत होते. सूर्योदय पाहून तो म्हणे, आई, तो लाल चेंडू आकाशात कोणी नेला? मला तोच खेळायला हवा आहे. ती तरी त्याची काय समजूत घालणार. तो हट्ट करून रडू लागला. भूमीवर पडून आकांड तांडव करू लागला. मग आपणच म्हणाला, रात्री पाण्याच्या रांजणात चांदीचा चेंडू पडला होता, मी पाहिला आहे, तो तरी दे. कृष्णाने पाण्यात चंद्राचे प्रतिबिंब पाहिले होते. यशोदेला हसू आले तर तो चिडला, ती कुठून चंद्र आणून देणार. मग म्हणाला, तू ताक घुसळतेस ना, तेव्हा डेऱ्यात घुरघुर असा आवाज येतो, तो तरी माझ्या हातात काढून दे. लोणी काय, माझे मीच काढून घेतो. कधी म्हणे, आई, तू सारखी कामात असतेस, माझ्याकडे दुर्लक्ष करतेस. दिव्यांच्या प्रकाशात तुझी सावली पडते, ती सुद्धा तू बरोबर नेतेस. ती तरी मला ठेव, मी तिच्याशी बोलेन. तो काय काय मागे त्यांपैकी आई त्याला काहीच देऊ शकत नव्हती. रत्नांची चमक वेगळी काढून मागे, मडक्यातली पोकळी काढून मागे, त्याच्या विलक्षण मागण्या या अशाच होत्या. मुलखा वेगळे हट्ट. ती एकदा कंटाळून म्हणाली, कृष्णा, अरे तू नाही नाही ते मागतोस, मला त्रास देतोस, मी तुला आता बागुलबुवासच देऊन टाकणार आहे. तर तो विचारी, तो बागुलबुवा कुठे असतो, कसा असतो? यशोदेने भयंकर बागुलबुवाचे काल्पनिक वर्णन केले. तो अंधाऱ्या खोलीत असतो असे सांगितले. तर तो लगेच म्हणाला, मला घेऊन चल. कृष्णाला धाक वाटावा म्हणून तिने काळोखाच्या एका खोलीत त्याला नेले. पण आश्चर्य ते काय, तिथे कृष्ण जाताच लख्ख प्रकाश पडला. सर्वत्र कृष्णच भरलेला दिसू लागला. कृष्णाला घेऊन बाहेर येते तो कृष्ण म्हणाला, हे काय, दाखव ना मला बागुलबुवा. तो रडतच बसला. तेवढ्यात बलरामाने त्याला खेळायला बोलवले, तेव्हा सारे विसरून धावत गेला. इतर गोपबाल मिळाले, निरनिराळे खेळ खेळू लागले. चेंडू, लपंडाव, शिवाशिवी. मग एका गोपीच्या घरात गेले. दही, लोणी मटकावले. अशी ती सारी मुले धांगडधिंगा करीत कित्येक गोपींच्या घरात गेली. दया दुधाचा फडशा उडविला. कृष्णाच्या नादाने पोरे उंडारली होती. कृष्णाच्या पायात चाळ होते, ते वाजत असत, पण ते मात्र कोणाही गोपींना ऐकू येत नसत. मुलांना तो सांगे, अजिबात आवाज करू नका, त्याचे चाळ वाजतात म्हणून मुलांनी दाखवून दिले तर स्वतःच्या कानात तो बोटे घाली. त्यावेळी सर्वजण बहिरे होत. मग मुले त्याच्या कानातून त्याची बोटे काढायला लावत असत. एकदा एक गोपी यमुनेवरून पाणी आणायला गेली होती. कृष्ण तेवढ्यात तिच्या घरात शिरला. लोणी खाऊ लागला. ती आली तरी तो तिथेच होता. बरा सापडला चोर, माझे लोणी चोरून खातोस म्हणून तिने दटावले. तर म्हणाला, तुझे लोणी? मी चोर? छे, तूच चोरटी, लोणी तर माझेच आहे. गोपी रागावून म्हणाली, माझ्याच घरात शिरून वर शिरजोरी करतोस? तेव्हा म्हणाला, हे तुझे घर? तुझे म्हणजे काय ग? तुझा हा देह तरी नक्की तुझा आहे का? गोपीच्या मनाला त्याने अचानक ज्ञानबोध दिला. तिची समाधीच लागली. तेवढ्यात स्वारी बाहेर निघाली, तोच ती भानावर आली. मग विचारले, मग हे घर कुणाचे आहे? तर म्हणाला, माझेच, सगळे जगच माझे आहे. एवढ्या गप्पा मारतोस तर मडक्यातले लोणी का खातोस? गोप बालकांना झोपले असताना चिमटे का काढतोस? कृष्ण म्हणाला, ते होय, अगं तुझ्या त्या लोण्यात मुंग्या होत्या, त्या काढल्या. मुलांना आपण नाही चिमटे काढले, मी नुसते विचारले, गाई चारायला कुठे न्यायच्या, उगाच काहीतरी आळ घेतेस. अशा खोड्या तो वारंवार करी. गोपी यशोदेच्या घरी त्याच्या विरुद्ध गारहाणी घेऊन येत, पण खरा हेतू असे की त्या सावळ्या बाळाला पुन्हा एकदा पहावे. कृष्ण आईच्या पाठीशी लपून बसे, सगळ्या तक्रारी ऐके. हसत हसत म्हणे, मी कुठेही गेलो नाही, लोणी तर खाल्लेच नाही. यशोदेला नवल वाटे. कृष्णाच्या तोंडाला तर लोणी लागलेलेच असायचे. चोर सापडायचा तर तो म्हणे, मुद्दाम मला लोणी भरवतात, घरचे रागावतील म्हणून मला चोर म्हणतात. जी गोपी तक्रार करी तिच्या घरी दुसऱ्या दिवशी नक्की गडबड करी. गोपींचे ऐकून यशोदा म्हणे, मी आता तुमच्या देखत याला छडीने मारते. तर गोपी म्हणत, त्याला मारू नकोस, आम्हालाच रडायला येईल. एका घरात सवंगड्यांना घेऊन तो शिरला. दूध, दही सारे जण फस्त करू लागले. तोच ती गोपी घरी आली. कृष्णाचे दोन्ही हात पकडून त्याला दटावू लागली. तेव्हा तोंडात दूध होते, त्याची चूळ त्याने गोपीच्या डोळ्यांवर पटकन मारली. ती तरी बिचारी काय करणार, संधी साधून सारे पळाले. एका गोपीच्या घरी जाऊन त्याने गोठ्यातली वासरे स्वतःच सोडली. गोपीला जाऊन सांगितले, अहो तुमची वासरे दावी तोडून पळाली, धावा.
ती धावत बाहेर गेली. दूर गेलेली वासरे तिने त्यांच्या मागे धावपळ करून कशीबशी परत आणून बांधली. तोपर्यंत कृष्णाने घरात जाऊन दूध लोणी खाऊन मडके फोडून ठेवले. ती परत आली तेवढ्यात तो पळाला. गोपी हातात खापरे घेऊन यशोदेकडे आली आणि तक्रार करू लागली. यशोदेला त्या गोपींच्या तक्रारी ऐकून राग येई, पण कृष्ण नंतर इतका सालस वागे की तो राग निवळून जाई. एका घरी सासू सुनेचे पटत नसे. सून कृष्णाला काहीही देत नसे. कृष्ण संधी साधून एकदा तिच्या घरी गेला. लोणी चोरून खाऊन सुनेचे लक्ष नसताना पटकन तिच्या तोंडाला लोणी फासून पळाला. तोच सासू आली. सुनेवर तिने लोणी चोरून खाण्याचा आळ घेतला. मग दोघींचे भांडण लागले. कृष्ण लपून ते ऐकत होता. तो पुढे झाला आणि म्हणाला, अहो माई, तुमच्या सुनेने लोणी चोरून खाल्ले आणि मला चोरीत सामील केले. मी तुम्हाला सांगू नये म्हणून तिने मला पण भरविले. मी नको नको म्हणत होतो, पण मला तरी काय कमी आहे. एका गोपीच्या घरची मडकी शिंकाळ्यासकट दुसऱ्या गोपीच्या घरी नेऊन बांधली आणि त्यांचेही भांडण लावी. एक गोपी म्हणाली, तुला मी एका खांबाशी बांधून ठेवते. तर कृष्णाने अद्भुत माया केली. तिला कितीतरी विंचू चावल्यासारख्या वेदना होऊ लागल्या. मग ती शरण आली तेव्हा कृष्णाने क्षमा मागायला लावली. तिच्याकडे एकदा कृपेने पाहिले आणि वेदना लगेचच थांबल्या. एका गोपीने कृष्णाला दूध दही न देता मडकी कुलपात बंद करून ठेवली. पण कृष्णाने अघटित माया केली. ती गोपी दुसऱ्या दिवशी दूध दही विकायला मथुरेस गेली व मडकी उघडली तो त्यात साप आणि विंचू निघाले. लोकांनी तिला मथुरेतून पिटाळून लावले. देवाला थेंबभर तरी नैवेद्य द्या, मग सुखाने राहा. त्याला अर्पण न करता भोगू जाल तर सुखाचा लवलेशही मिळणार नाही. उलट दुःख मात्र वाट्याला येईल. एवढे त्रास सहन करूनही गोपी कृष्णावर अपार प्रेम करीत असत. तो दिसला नाही तर कोणाला चैन पडत नसत. यशोदेकडे यावे, कृष्णाच्या गोष्टी बोलाव्या आणि त्याचे दर्शन डोळे भरून घेऊन मग घरी जावे, असेच पुष्कळ गोपी करत. रोज नव्या खोड्या, नव्या तक्रारी आणि तितकेच नवे कौतुक. श्रोते हो, भगवंत आपलासा करा. त्याच्याच गोष्टी बोला, त्याचेच दर्शन घ्या. तो पाठ फिरविल तर संसारही सरळ होणार नाही. षड्रिपू वाढतील, संपत्तीचा नाश होईल, विद्येचा लोप होईल, दुखणी जळतील, सर्व प्रकारचे भय उत्पन्न होईल. जो भगवंताला आपले तन मन धन अर्पण करणार नाही त्याचे जीवन व्यर्थ आहे. ज्या गोपीच्या घटात दुधादयाऐवजी साप विंचू निघाले ती कृष्णाला शरण आली. तिने कृष्णाकडे दयेची याचना केली. तेव्हा कृष्णाने तिला त्याग व भक्ती, ध्यान व दान यांचा बोध केला. ही हरिलीला म्हणजे व्यास हेच ब्रह्मगिरी, त्यावर उगम पावलेली गोदावरी नदी आहे. भक्तीची ही गंगा आहे. ह्यात जो बुडी मारील तो तरेल, असे हे कोडे आहे. अध्याय 6 समाप्त. श्रीकृष्णार्पणमस्तु.